कोकणात एक अशी अनोखी प्रथा आहे ज्यामध्ये संपूर्ण गाव काजाबोजा घेऊन आपल्या जनावरांसहित गावाबाहेर निघून जातो. याला म्हणतात गावपळण. आता नेमकं काय आहे हे गावपळण बघायला मी आलो आचरा गावात. येऊन बघतोय तर काय, सगळ्या गल्ल्या मार्केट शांत. गावात रामेश्वराचं मंदिर आहे तिथं गेलो तर ते पण बंद. मग गावकरी जिथं थांबले होते तिथं गेलो. तिथे या अशा छोट्या छोट्या राहुट्या तंबू मारले होते. जनावरांची एका बाजूला जमेल तशी सोय केलेली होती. बायकांची अशी सकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालली होती तर पुरुष मंडळी असे मस्त क्रिकेट खेळण्यात गुंतलेले होते. वडीलधारी अशी खुर्चीत बसून आराम करत होते. तर हे सर्व करण्यामागचे कारण म्हणजे पूर्वीच्या काळी गावात साथीचे रोग पसरायचे, तर त्यापासून क्वारंटाईन होण्याची ही पद्धत म्हणजे गावपळण. गावचा इनामदार म्हणजेच देव रामेश्वराचा कौल घेतला जातो व तो पुढवून गावपळणीचा इशारा दिला जातो. मग गावकरी 5-6 दिवसाचे आवश्यक राशन घेऊन आपल्या जनावरांसहित गावाबाहेर निघून जातात. परत रामेश्वराचा कौल घेऊन गावात परत येण्याचा आदेश घेतला जातो. गावपळणीतून फक्त साथीच्या रोगांपासून वाचण्याचा उद्देशच नाही, तर सर्व जाती धर्माच्या लोकांचे एकत्रित राहण्यातून सामाजिक सलोखा पण इथं जपला जातो.